ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण आत्तापर्यंत अखेर ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आता आपल्यासमोर येताना आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता एकमेकांच्या मनात झालेल्या गैरसमजांनी आता एकमेकांपासून दूर जाणाऱ्या अर्जुन आणि सायलीला चैतन्य आता लवगुरू बनून चैतन्याने आता सायलीला सांगितलेल्या अर्जुनच्या एकाच सत्याने चैतन्य आता घर सोडून जाणाऱ्या सायलीचा कसा गैरसमज दूर करतो आणि अर्जुनचे प्रेम आता चैतन्य कसा जात असलेल्या सायलीसमोर आणतो. आणि जेव्हा अर्जुनचे प्रेम चैतन्याने सायलीसमोर आणलेले असते त्याच वेळेस आता सायलीला खूप हायसे वाटून अखेर आपण ज्या प्रेमांची आता अर्जुनकडे अपेक्षा करत होतो ते प्रेम अर्जुन आपल्यावर करत असल्याचे चैतन्याने सायली समोर आणतात. सायली आता मोठ्याने आता 3 शब्दांनी अर्जुन समोर तिच्या प्रेमाचा कसा इजहार करते आणि जात असलेली सायली तिचे दोन्ही हात समोर करून अर्जुनला कसे प्रेमाने आपल्याकडे बोलावते. तर आता सायलीचं ते प्रेम बघून अर्जुन सुद्धा आता कसा सायलीकडे येऊन सायली ही अर्जुनला कसे तिच्या प्रेमाचा इजहार करते आणि दोघेही प्रेमाने एकत्र येऊन त्या क्षणी अर्जुन कॉन्ट्रॅक्टचे पेपर कसे टराटर फाडून टाकतो आणि खरा लवगुरू बनून सायलीच्या मनातील गैरसमज दूर करून चैतन्य आता अर्जुन सायलीला कसा एकत्र आणतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता अर्जुनने आश्रमावरती स्टे ऑर्डर आणताच कुसुमताई आणि सायली या दोघींचाही आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. दोघीही आता आनंदाने हरवून गेलेल्या असतात आणि आता बेडरूममध्ये येताच सायली ही कुसुमताईला म्हणते की मला ना काय करावं आणि काय नाही ते समजतच नाही आहे आणि अर्जुन सरांची जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तेव्हा आता प्रेमाने आता सायली ही अर्जुनचे गुणगान गात असल्याचे बघून आता कुसुम म्हणते की सायली तुझ्या मनात काय आहे ना ते एकदा अर्जुनला सांगून तरी टाक. तेव्हा आता लगेचच सायलीने कुसुमला सांगितलेले असते की मी माझ्या मनातलं खरोखर अर्जुन सरांना सांगेल. तर त्याच वेळेस आता कुसुमने सायलीला म्हटलेले असते की पण जर समोरच्याच्या मनात काही नसलं आणि अर्जुनच्या मनात जर तू जसं समजते ते प्रेम जर नसलं तर काय करशील सायली. आणि त्याच वेळेस सायलीने कुसुमला सांगितलेले असते की जर असं झालं तर मधुभाऊंसोबत मी पुन्हा आश्रमात येईल. आणि त्याच वेळेस दरवाजात येऊन अर्जुनने सायलीचे ते बोलणे ऐकलेले असते. त्या क्षणी अर्जुनच्या मनात मोठा गैरसमज निर्माण झालेला असतो आणि तो म्हणजे जेव्हा मधुभाऊ हे सुटतील तेव्हा सायली ही आपलं घर सोडून मधुभाऊंकडे जाणार असल्याचे अर्जुनच्या पक्के आता गैरसमज निर्माण होऊन आता लक्षात आलेले असते. इकडे आता अर्जुनला ऑफिसमध्ये अतिशय महत्त्वाचा असा क्ल्यू मिळालेला असतो आणि आता मधुभाऊच्या पॉझिटिव्हनेसचे 2 पुरावे अर्जुनकडे आलेले असतात. त्यामध्ये आता कोर्टाने 1 वर्षाची समरी मधुभाऊंचे वागणे आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मधुभाऊ 1 वर्षापासून आदर्श जीवन जगत असल्याचे कोर्टाचे म्हणणे असते. तर आता इकडे अर्जुनने आता इन्स्पेक्टरकडून जेव्हा विलासचा खून झाला त्यावेळेस इन्स्पेक्टरला जे मेसेज आला होता त्या मेसेजचा टायमिंग आणि विलासच्या खुलाचा टायमिंग हे आता एकापाठोपाठ एक असे निघाले होते. आणि विलासचा खून झाल्यानंतर मग इन्स्पेक्टरला तो मेसेज आला म्हणजे आता खून झाल्यानंतर तो मेसेज पाठवला आणि माझ्या जीवाला धोका आहे हे विलासच्या खून झाल्यानंतर इन्स्पेक्टरला मेसेज करून कळवले गेले होते. म्हणजे नक्कीच हे काम दुसऱ्या कुणाचे तरी असल्याचे आता यावरून सिद्ध होत असल्याचे आता अर्जुन समोर आलेले असते. आणि आता मधुभाऊंला सोडवण्यासाठी याचा आता अर्जुनला खूप उपयोग होणार असतो आणि त्याच पुराव्याच्या आधारे आता अर्जुनला मधुभाऊला सोडण्यासाठी एकदम सोपं जाणार असतं. पण त्या क्षणी अर्जुनला आठवलेलं असतं की जर मधुभाऊ
मधुभाऊ सुटले तर सायलीला किती आनंद होईल. पण त्यानंतर आता सायली मधुभाऊ सुटल्यानंतर आपलं घर आणि आपल्याला सोडून जाणार. यामुळे पुन्हा अर्जुनला खूप दुःख झालेलं असतं आणि ते दुःख आता अर्जुनने चैतन्याला सांगितलेलं असतं. इकडे आता रात्री सायली ही अर्जुनकडे येत म्हणते की अर्जुन सर, आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर मग तुम्हाला दुसरं लग्न करावं लागेल आणि घरचेही तुमचं दुसरं लग्न दुसऱ्यांदा लावून देतील. आणि मग घरच्यांनी जर तुमचं लग्न पुन्हा प्रियासोबत लावायचं ठरवलं तर तुम्ही ते टाळू शकताल का? तेव्हा अर्जुनला देखील राग आलेला असतो आणि रागाने अर्जुनने सायलीला सांगितलं असतं की हे बघा, तुम्ही मधुभाऊ सुटल्यानंतर आश्रमात जाणार आहेत तर मी इथे काहीही करीन, त्याचं तुम्हाला काय करायचं. ते ऐकून आता सायलीला देखील खूप वाईट वाटलेलं असतं आणि आता सायली ही मनातून खूप तुटलेली असते. इकडे आता अर्जुनसुद्धा सायली जाणार यामुळे दुःखात बुडालेला असतो. तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो की हे बघ अर्जुन, मी तुला एक ट्रिक देतो. आणि अर्जुन म्हणतो की काय रे चैतन्य? तर लगेचच चैतन्य म्हणतो की हे बघ, जर सायलीला तुला इथे अजून काही दिवस थांबवायचं असेल तर मधुभाऊला सोडवण्याची जी ट्रिक आहे ती आपण थोडी प्रोसिजर डिले केली तर नाही का जमणार. आणि त्या क्षणी आता दरवाजा उघडून बेडरूममध्ये सायली तिथे दरवाजात येऊन चैतन्याचे ते बोलणे ऐकते आणि लगेचच आता सायलीला खूप मोठा दुःखाचा डोंगर सायलीच्या डोक्यावर पडलेला असतो. आणि ज्या मधुभाऊंना सोडवण्यासाठी आपण अर्जुनसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले आणि तेच अर्जुन सर आता मधुभाऊला सोडवण्यासाठी मुद्दामहून डिले करत आहे असे आता चैतन्याने बोलल्याचे सायलीच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळे आता सायलीला अजूनच राग आलेला असतो आणि मुद्दाम अर्जुन सर मधुभाऊला सोडवण्यासाठी वेळ घालवत आहे हे देखील आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा आता अर्जुन सर नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवतात. ही गोष्ट लक्षात येताच आता सायलीला खूप वाईट वाटून अखेर आता सायली अर्जुनच्या घरातून जाण्याचा निर्णय घेते. सायली विचार करते की पण आता आपण आपल्याला कुणालाही न सांगता इथून बाहेर पडावे लागेल, कारण आपण जर आईला पूर्ण आजीला जर कळू दिले तर ते आपल्याला हे घर सोडून जाऊ देणार नाहीत आणि आपल्याला सुद्धा जाता येणार नाही. तेव्हा आता भल्या पहाटे उठून सायली आता तिचे बॅग आणि कपडे भरून झोपेत असणाऱ्या अर्जुनकडे बघत आता सायलीने अखेर सुभेदारांचे घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि सगळे कपडे पहाटे बॅगमध्ये भरून अर्जुनकडे बघत आता सायलीने अखेर सुभेदारांचे घर सोडलेले असते आणि सायली घर सोडून आता बाहेर पडून रस्त्याने जाऊ लागते. इकडे आता त्याच वेळेस आता अर्जुनला जाग येऊन अर्जुन आता सायली तिथे नसल्याचे बघतो आणि अर्जुन खूप घाबरलेला असतो. आणि त्याचबरोबर आता अर्जुन कपाटात सायलीची बॅग आणि कपडे बघतो, पण सायलीचे बॅग आणि कपडे नसतात. ताबडतोब अर्जुन चैतन्याला फोन करून उठवतो आणि पटकन चैतन्याला बोलावतो. अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, सायली कुठे दिसत नाही, त्यांचे कपडे इथे दिसत नाही, त्या घर सोडून गेल्या वाटतं. तेव्हा लगेचच आता चैतन्याला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि भल्या पहाटे दोघीही आता घरासमोर येतात. तेव्हा आता अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, तू ह्या बाजूने जा, मी ह्या बाजूने बघतो. आणि आता दोघीही रस्त्याच्या वेगवेगळ्या बाजूला सायलीला बघण्यासाठी बाहेर पडलेले असतात. तर आता सायली ही रस्त्याने जात असताना मात्र अर्जुन इकडे गेलेला असतो तर चैतन्य ज्या बाजूला गेलेला असतो त्या बाजूने सायली जात असते. आणि अखेर चैतन्य आता पाठलाग करून सायलीला पकडतो आणि सायली जात असल्याचे बघताच हाक मारून चैतन्य सायलीला थांबवतो. तेव्हा आता चैतन्य सायलीला म्हणतो की सायली वहिनी, अहो कुठे चालल्या तुम्ही? कुणालाही सांगितलं नाही आणि ही वेळ कोणती? तेव्हा आता सायली ही रडतच जात असते आणि सायली रडत असल्याचे बघून चैतन्य म्हणतो की सायली वहिनी, अहो तुम्ही रडतायत, काय झालंय? तेव्हा आता लगेचच सायलीला रडू आता आवरत नसतं
रडतच आता सायली ही चैतन्याला सगळी हकीकत सांगते आणि म्हणते की चैतन्य सर, हे बघा, मी मधुभाऊंना सोडवण्यासाठी अर्जुन सरांसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं. पण त्या दिवशी तुम्ही बेडरूममध्ये अर्जुन सरांना बोलले की मधुभाऊंना सोडवण्यासाठी तुम्ही डिले करत आहात. तेव्हा आता माझं काय चुकलं आणि माझ्याकडून अशी कोणती चूक झाली की ज्यामुळे तुम्ही मधुभाऊंना सोडवण्यासाठी आता मुद्दामहून टाळाटाळ करत आहात. तेव्हा ते ऐकून आता चैतन्याला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता चैतन्य म्हणतो की नाही सायली वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, असं जर असतं तर अर्जुनने तुमचा आश्रम तुम्हाला परत मिळवून दिलाच नसता. अहो, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू बघण्यासाठी अर्जुन स्वतःचा जीवसुद्धा द्यायला मागे पुढे बघणार नाही. तेव्हा तुम्ही अर्जुनवरती संशय कसा घेता? तर आता लगेचच सायली म्हणते की हे बघा चैतन्य सर, त्या दिवशी तुम्ही तुमच्या तोंडाने काय म्हणालात? तेव्हा आता चैतन्य म्हणतो की सायली, तसेही तुम्ही मधुभाऊ सुटल्यानंतर आश्रमात जाणारच आहात ना. तेव्हा आता सायलीच्या डोक्यात येते की अर्जुन सरसुद्धा त्या दिवशी आपल्याला हेच म्हटले होते आणि आज चैतन्याचे सुद्धा हेच वाक्य आहे. नक्की काय भानगड आहे? यांना कसं माहिती की मधुभाऊ सुटल्यानंतर मी आश्रमात जाणार आहे? दोघेही एकसारखेच प्रश्न का विचारतात मला? तेव्हा आता लगेचच सायली म्हणते की कोण म्हटलं तुम्हाला मधुभाऊ सुटल्यानंतर मी आश्रमात जाणार आहे? तेव्हा आता चैतन्य म्हणतो की त्या दिवशी तुम्ही कुसुमताईला सांगत होतात ना, आणि त्याच दिवशी अर्जुनने तुमचं बोलणं ऐकलं. आणि तेव्हा आता सायलीला सगळं आठवतं आणि त्याच वेळेस आता सायली म्हणते की अहो, कुसुमताईंनी मला विचारलं होतं. तर चैतन्य म्हणतो काय? तर आता सायलीला देखील आता सांगणं जड झालेलं असतं. तेव्हा आता सायली म्हणते की कुसुमताई मला म्हटली की तू मधुभाऊ सुटल्यानंतर तुझ्या मनातलं अर्जुन सरांना सांगणार का? तर मी म्हटलं हो सांगणार. तेव्हा जर कुसुमताई म्हटले की पण अर्जुनच्या मनात तसं काही नसलं तर मग मी म्हटले की तसं जर त्यांच्या मनात काही नसेल तर मग मी मधुभाऊंसोबत आश्रमात येईल. तेव्हा आता चैतन्याला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि सायलीने आता अर्जुनवरच्या प्रेमाची चैतन्यासमोर इनडायरेक्टली कबुली दिलेली असते. तेव्हा चैतन्य म्हणतो की तसं म्हणजे कसं सायली वहिनी? तर आता सायली म्हणते की चैतन्य सर, तुम्हाला कसं सांगू, अर्जुन सरांवरती माझं प्रेम झालंय. ते ऐकता चैतन्याला मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो आणि अखेर सायलीने अर्जुनवरच्या प्रेमाची चैतन्यासमोर कबुली दिलेली असते. आणि त्याच वेळेस चैतन्य म्हणतो की सायली वहिनी, तुमचाही मोठा गैरसमज झाला आहे. अहो, अर्जुनचं तुमच्यावरती प्रेम आहे आणि मधुभाऊन जर सुटले तर मग तुम्ही अर्जुनला सोडून जाताल. म्हणून अर्जुन घाबरला आणि म्हणून मी त्याला म्हटलो की जर मधुभाऊंना सोडवण्याची प्रोसिजर आपण डिले केली तर तेवढेच दिवस सायली जास्त इथे थांबतील. तेव्हा तोही तुम्हाला सोडून जायला तयार नाही आहे आणि तुम्ही आता मोठा गैरसमज करून हे घर सोडून चालल्यात. अहो, अर्जुनचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तो माझ्याजवळ रडून ते सगळं त्याने मला सांगितलं आहे. ते ऐकताच आता सायलीच्या प्रेमाचा बांध फुटून सायलीला आता रडू अनावर झालेलं असतं आणि लगेचच अर्जुन सर देखील आपल्यावर एवढंच प्रेम करतात हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं. आणि ताबडतोब सायली आता चैतन्यसोबत तिची बॅग घेऊन आता पुन्हा सुभेदारांच्या घरात येते आणि आता लगेचच अर्जुन इकडे बाहेर पडलेला असतो. आणि आता अर्जुन बेडरूममध्ये नसताच आता सायली पुन्हा आता बाहेर अर्जुनला इकडे तिकडे बघू लागते. तर अर्जुन आता सुभेदारी घराच्या दरवाजात आलेला असतो आणि अर्जुनला बघताच प्रेमाने सायली ही आय लव्ह यू अर्जुन सर अशी अर्जुनला हाक मारते. तर आता सायलीने तिच्या प्रेमाची अर्जुनला कबुली देताच अर्जुन कसा पळत येऊन सायलीला मिठी मारतो आणि दोघेही एकमेकांचे प्रेम व्यक्त करून आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स कसे फाडून टाकतात हे बघण्यासाठी आणि खरा लवगुरू बनून आता चैतन्य हा अर्जुन सायलीला कसा एकत्र आणतो हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.